नमस्कार, साधनाज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ठेचा बनवण्यासाठी इथे मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. तेल घेतलेलं आहे. लसूण, जिरे, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे. तर मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करणार आहे. तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुम्ही बिडाच्या भांड्यांचा सुद्धा वापर करू शकता. मिरच्या अशा अर्ध्या कट करून घेतल्यामुळे त्या आतपर्यंत चांगल्या खमंग अशा भाजल्या जातात. जर मिरच्या अख्ख्या घेतल्या तर त्या अंगावर उडू शकतात. त्यासाठी इथे आपण मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. जर तुम्हाला जास्त तिखट मिरचीचा ठेचा नको असेल तर तुम्ही इथे मी जशा पोपटी रंगाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत तशाच तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्हाला जास्त तिखट मिरचीचा ठेचा आवडत असेल तर तुम्ही इथे लवंगी मिरचीसुद्धा वापरू शकता. हे बघा, मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये अगदी 1 चमचाच तेल वापरणार आहोत. तेल जर जास्त वापरले तर ठेचा चिकट होतो. त्यासाठी आपण अगदी कमी तेलाचा वापर करणार आहोत. तेलामध्ये सुद्धा मिरच्या छान अशा परतून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी मसाला डब्यामधला पाव चमचा जिरे वापरणार आहोत. 10 ते 12 लसूण पाकळ्या त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. लसूण आणि जिरे फक्त 1 मिनिटभर मिरचीसोबत छान परतून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये 2-3 कोथिंबीरच्या काड्या ॲड करायच्या आहेत आणि गॅस बंद करून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मिरचीचा ठेचा गरम असतानाच बारीक करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्याने बारीक करून घेऊ शकतात. इथे मी फुलपात्राच्या साहाय्याने मिरचीचा ठेचा बारीक करून घेतलेला आहे. मिरचीचा ठेचा बारीक करून झाल्यानंतर अगदी 2 मिनिटासाठी आपण हा परतून घेणार आहोत. म्हणजे त्यामधील पाण्याचा अंश पूर्णपणे जाईल. या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तयार आहे मिरचीचा ठेचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या साधनाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.